नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे शूश मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा आहे आजचा 28वा दिवस. बघता बघता 28 दिवस पण झालेले आहेत माझे व्हिडिओ बनवून. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार होती गाजरचा हलवा वगैरे कसं बनवायचा आहे, परंतु दादा खूप रडत होता तर त्याच्यामुळे मला काही पॉसिबल झालं नाही. आणि तूप वगैरे मी त्या भांड्यामध्ये न टाकता त्या याच्यावरतीच टाकून दिलं, कारण की तो खूप रडत होता. तर म्हटलं आता उन्हाळा सुरू झालेला आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे, अगदी काही उन्हाळा लागलेलाच नाही आहे, सुरुवात झाली आहे. तर म्हटलं झाडांची आता काळजी घ्यावं लागले. जसं काही माझ्याकडे तुम्हाला माहीतच आहे की 4-5च झाड आहेत, तरी पण मला आवडते झाडाला बघणे वगैरे. तर मी म्हटलं झाडं थोडंशी आता व्यवस्थित करून घ्यायचे. माझ्या मम्मीचं तर म्हणणं असते की मी झाडाकडे लक्ष देतच नाही, काही करतच नाही, झाडं माझे पूर्ण सुकून गेले आहेत, असं राहते तसं राहते, मम्मीचं सुरूच असते. तर आता मी झाडांची माती खालवर करत आहे, जेणेकरून पाणी पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे म्हणून. तर हे असे झाडाची माती मी खालीवर करत आहे. तर माझ्या एका हातामध्ये कॅमेरा होता आणि एका हाताने करत होते, तर ते काही बरोबर तुम्हाला शूटमध्ये दिसत नसेल, पण आता ते ॲडजस्ट करून घ्या तुम्ही थोडंसं. तर हे सगळ्याच कुंड्यांची माती मी काढलेली होती. आणि हे कशाचं झाड आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. मला माहीत नाही हे कशाचं झाड आहे, पण त्या झाडाच्या पानाच्या खाली ना असे दाणे दाणे आले छोटे, जसे काही त्याचे फ्रूट्स वगैरे असणार काहीतरी. तर हे कशाचं झाड आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. इथे व्हिडिओमध्ये तर दिसतंय का तुम्हाला? नक्कीच मला कमेंट्स करून सांगा की कशाचं झाड आहे. तर हे स्नेक प्लांटमध्ये लागलेला हा झाड आहे. तर म्हटलं मी आता काही काढत नाही त्याला, कारण की छान असे फळं लागलेले आहेत छोटे छोटे, तर मी त्याला काही तोडलं नाही, त्याला छान ठेवलेलं आहे. आणि हे माझं खायचं पाण्याचं झाड आहे. मला खोकला झाला होता मधामध्ये, तर याचे 1-2 पान तोडून खात होती. माझी मनस्वी पण खात होती, छान वाटते. असं आम्ही कच्चाच पान खाऊन घेतो, तोडून घ्यायचं आणि धुवून खाऊन घ्यायचं, थोडं बरं वाटते. अन्नपचन व्हायला मदत होते पान खाल्ल्याने. माझं पिंपळाचं झाड 4-5च पान आले, याची कटिंग करते म्हणत आहे, पण कुंडी दुसरी छोटी आहे माझी कुंडी, म्हणून मी ट्रान्सफर काही केलं नाही, तर ह्या झाडाचं काही कट केलं नाही मी. आणि हे लाजाडूचं झाड तुम्हाला तर माहीतच आहे. तर म्हटलं आता व्हिडिओ करतच आहे तर याचंसुद्धा थोडंसं करूनच घेते. मस्त छान वाटत होतं, तिथे पानं चिंबून जात होते, तर लाजून जात आहेत ते बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. छान वाटते हा लाजाडूचं झाड, पाहिजेच घरी एक. तुमच्याकडे नसेल तर नक्कीच घ्या, छान वाटते. नंतर मग झाडांना पाणी टाकलं, चारही बाजूने झाडांना पाणी टाकून दिलं. माती वरखाल केली तर अलगद पाणी छान आतमध्ये मुळापर्यंत पोहोचते. आता तुम्ही पण आपल्या झाडांची काळजी घेत असाल आणि कशा प्रकारे घेता नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. तर हा रात्रीचा व्हिडिओ दादूचा, जेवण करत होते दादूचे पप्पा, त्याला जेवण देत होते, तर तो एक थोडंसं जेवण करत होता आणि ह्या लॅपटॉप तिला ठेवला त्या टेबलच्या खाली जात होता बघा. तो तसा आतमध्ये जाऊन उभा राहील आणि आणखी पुन्हा आपल्या पप्पाकडे जाईल जेवण करायला. माहीत नाही, हे नवीनच त्याला छंद लागला आहे. तर बघा तिथून आई आई असं करू करू बघते आणि पुन्हा जेवण करायला जाईल. तर तेच सुरू होतं रात्री. तर म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं याची मस्ती. याच्या मस्त्या खूप जास्त वाढलेल्या आहेत आता दादूच्या. म्हणजे काम आहे काय रे, काय सुरू आहे तुझं? ते बघा आता पुन्हा जाईल. तिकट लागला आणि जाऊन तो तिथेच उभा राहतो. असं 4-5दा केलं त्यांनी. असं सुरू आहे आता दादूचं माझ्या.
त्याची हद पार होऊन गेली मुजरकीची. ये इकडे. इकडे मनस्वी आपली ड्रॉइंग काढत होती, छोटे छोटे. इथपर्यंत माझा इकडे तिकडे इकडे तिकडे त्याचं सुरू आहे जाणं. शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता तुम्ही बघितलं असलं जेवण करत होता तो, वाढलेले आहेत. तो त्या टेबलच्या खाली जाऊन कसा आतमध्ये जात होता, जेवण करत होता, इकडे तिकडे धावत पडणं सुरू होतं त्याचा. तर आता त्याला आणखी जास्त बघावं लागत आहे. दिवसेंदिवस त्याच्या मस्त खूप जास्त वाढत चाललेले आहेत. आता तो मोठा आहे, तर त्याला आता नवीन दात पण यायला लागलेत. समोरचे तर थोडे दात आलेलेच आहेत, पण साईडला पण एक दात आलेला मी बघितली सकाळी त्याला. आणि सकाळी स्वयंपाक करताना मी म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते. गाजरचा हलवा वगैरे, भेंडीची भाजी बनवली होती ते शेअर करते. परंतु दादा सकाळीच उठला होता आणि रडायला लागला, तर मला त्याला घेऊनच स्वयंपाक केली, तर मला काही ते शक्य झालंच नाही. आणि सकाळची धावपळ तर तुम्हाला माहीतच आहे की मुलांचा टिफिन, यांचा टिफिन वगैरे बनवायचा होता, तर त्याच्यामुळे मी ते काही शूट मला करता आलेलं नाही आहे. आणि आज म्हटलं झाडं थोडेसे खुरपून वगैरे घेते, आतमध्ये वगैरे पाणी गेलं पाहिजे. आता थोडंसं ऊन पण वाढलेली आहे, तर झाडांना जास्त पाणी लागणार आहे, तर ते झाडांना पण थोडंसं हे करून घेतली, इकडून तिकडून माती काढून घेतली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. तुम्हाला व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.